नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरात असलेल्या गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर 40 दिवस उत्सव मेळ्याच्या माध्यमातून करोडो रुपयांची कमाई करून उत्सव मेळा चालक गायब झाला आहे. त्यानंतर थकीत भाड्यापोटी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, भुसावळ आदी ठिकाणचे हिंदी पट्टीतील 100 ते 150 मजूर नांदेडमध्ये 15 दिवसापासून अडकले आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याचीही आता आबाळ होत आहे. मूळ उत्सव मेळा चालकास पकडून त्याच्यावर कारवाई करावी, मात्र आम्हाला घरी जाऊ द्या असा टाहो या मजुरांमार्फत फोडला जात आहे. नांदेड येथील हिंगोली गेट भागात असलेल्या मैदानावर औरंगाबादच्या एका व्यापाऱ्याने उत्सव मेळा सुरू केला. हे मैदान गुरुद्वारा बोर्डाकडून भाड्याने घेण्यात आले होते. याबाबत आवश्यक तो करार करण्यात आला होता. भाडे निश्चित करण्यात आले होते. प्रारंभीच्या टप्प्यात मेळा चालकाने भाडे नियमितपणे भरले. मात्र शेवटच्या टप्प्यात त्याने नांदेडमधून मेळ्यामध्ये असलेल्या सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांना इथेच सोडून पलायन केले आहे. गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानाचे काही भाडेही त्याने अदा केले नाही. या उत्सव मेळ्यात देशभरातून मजूर आणि लहान व्यापारी व्यवसाय करण्यासाठी आले होते. यावर्षी असलेले फिश टनेल हे नांदेडकरांसाठी आगळे वेगळे वैशिष्ट्य ठरले होते. या फिश टनेलला पाहण्यासाठी जिल्हाभरातून नागरिक येत होते. थकीत भाड्याच्या या प्रकारातून मजुरांची मात्र येथे मोठी हेळसांड होत आहे. 40 दिवसांसाठी असलेला हा उत्सव मेळा जून 16 रोजी संपणार होता. पुढे 2 दिवस त्याची मुदत वाढली. त्यानंतर हा मेळा संपवण्यात आला. त्याचवेळी भाडे थकीत असल्याने मजुरांना अद्यापही घराकडे जाता आले नाही. देशभरातील हे मजूर आपल्याला घरी कधी जाता येईल याकडे डोळे लावून बसले आहेत. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भर पावसात या कुटुंबियांना राहावे लागत आहे. काही कुटुंब घराकडे परतले असले तरीही मेळ्यात आणलेल्या साहित्यासाठी येथे अनेक जण थांबून आहेत. थकीत भाड्याचा हा विषय संपविण्यासाठी मेळा चालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्याचा कोणताही संपर्क होत नसल्याने या मजुरांना मात्र अडकून राहावे लागले आहे. या सर्व प्रकारात या मजुराने लहान व्यापाऱ्यांनी वजीराबाद पोलिसांकडे एक निवेदन दिले आहे. मात्र त्यानंतरही त्यांच्या सुटकेचा कोणताही मार्ग निघाला नाही. आता प्रशासनानेच आम्हाला घरी जाण्यासाठी मार्ग करून द्यावा अशी मागणी या मजुरांकडून केली जात आहे. कोट्यावधी रुपयांच्या या उलाढालीत सामान्य मजूर मात्र भरडला जात आहे. मेळ्यामध्ये असलेला विद्युत रोषणाईचा झगमगाट हा डोळे दिपवणारा होता. उत्सव मेळ्यात प्रवेश केल्यानंतर तर प्रत्येक ठिकाणी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसत होते. पण दूरवरूनही या मेळ्यातील आकर्षक विद्युत रोषणाई लक्षवेधी होती. महावितरणकडे प्रारंभी काही रक्कम भरल्यानंतर येथे महावितरणने वीजपुरवठा या ठिकाणी सुरू केला. मात्र अंतिम किती रुपयांचे बिल थकीत आहे, ही बाब गुलदस्त्यातच आहे. महावितरणची ही रक्कमही न भरताच उत्सव मेळा चालक गायब झाला आहे. त्यामुळे महावितरणलाही या मेळा चालकाने गंडविल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे आता महावितरणकडून या मेळा चालकाविरोधात कोणती कारवाई होईल याकडे लक्ष लागले आहे. हिंगोली गेट मैदानावर अडकलेल्या 100 ते 150 मजुरांना 15 दिवसापासून येथे कोणतेही काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब लक्षात घेता गुरुद्वारा बोर्डानेच या मजुरांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यांना गुरुद्वारा बोर्डाकडूनच लंगर पुरवले जात आहे. त्यामुळे त्यांचा जेवणाचा प्रश्न सध्या तरी सुटला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आता लक्ष घातले असून हिंदी पट्टीतील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, भुसावळ आदी ठिकाणचे 100 ते 150 मजूर नांदेड अडकल्याप्रकरणी कामगार कल्याण कार्यालयाला चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. हे सर्व असंघटित कामगार आहेत. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच या प्रकरणात लक्ष घातल्याने त्यांच्या घर वापसीसाठी आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. शनिवारी सायंकाळी या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी कामगार कल्याण कार्यालयाचे एक पथक हिंगोली गेट येथील उत्सव मेळा ठिकाणी पोहोचले असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. पुढील माहिती मिळवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा.